जोरदार टाळ्या. दोन्ही संघांनी मैदानात यायचं आहे. काय किमिया बघा या खेळाची. रोहन सारख्या प्लेअरला बॅट म्हणजे काय माहित होतं, आज तो ह्या अख्ख्या टुर्नामेंटचा ऑर्गनायझर आहे. हो काय किमिया या खेळाची. आणि फायनल साठी दोन्ही संघ मैदानात. MD नाट्यांगण वर्सेस थिएटर मॅजिक ML डहाणूकर. तुल्यबळ संघ आणि थिएटर प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना या दोन संघांमध्ये खेळला जाईल. अतिशय रोमहर्षक परिस्थितीत या सामना आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी दोन्ही तुल्यबळ संघ आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आणि जेव्हा जेव्हा हे संघ एकमेकांसमोर आलेत, जेव्हा जेव्हा हे संघ एकमेकांसमोर आले तेव्हा तेव्हा देवा 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 आणि या ठिकाणी थिएटर प्रीमियर लीग 2025 चा विजयी संघ कर्टन कॉल प्रोडक्शन, त्याचे कर्णधार निलेश माने नाणेफेकीसाठी मैदानात जातोय. जोरदार टाळ्या होत्या निलेश माने. गेल्या वर्षीचा विजयी संघ कर्टन कॉल प्रोडक्शन आणि त्याचा कर्णधार आता नाणेफेकीसाठी जातोय. हो निल्या. थिएटर प्रीमियर लीग ची लिगसी, याला म्हणतात आदर सन्मान. निलेश माने एक वेगळंच व्यक्तिमत्व. निलेश माने एक वेगळंच व्यक्तिमत्व. माझा चकुला फेम निलेश माने. चकुला 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 हसा हसा. खरं तर गिटार गँग मध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण माझा चकुला मध्ये चकुलाच्या भूमिकेत निलेश माने. आणि आता नाणेफेक होते मैदानात. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय. निलेश माने गेल्या पर्वाचे विजेते. टॉस उडवलाय. कोण जिंकलं? निलेश माने. कोण जिंकलं टॉस? MD ने टॉस जिंकून काय करण्याचा निर्णय घेतलाय? सुमित बोक्से MD बॉलिंग करण्याचा सुमित निर्णय बोक्से घेतलाय. यांनी मैदानात उपस्थित राहायचं आहे. त्यांचा छोटासा सन्मान होणार आहे. त्यांनी फोटोग्राफी स्पॉन्सर्स केले होते आपल्याला, सो त्यांनी आपला कमिटीकडून छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. सुमित प्लीज. निलेश माने यांचे खूप खूप आभार. सुमित हा सन्मान खूप मनापासून प्रेमाने दिलेला आहे, तो तुम्ही स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या सुमितसाठी. थँक्यू सो मच सुमित. असंच दरवर्षी आम्हाला मदत करत राहा. सलग 2 वर्ष, दुसऱ्या वर्ष आहे. पहिल्या वर्षी देखील त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. त्यामुळे थँक्यू सो मच सुमित.
एक फायनलच्या आधीचं हर्डल करतायत एमडी नाट्यांगण. टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे एमडी नाट्यांगण यांनी. गोलंदाजीवरती विश्वास दाखवलेला आहे आणि या ठिकाणी थिएटर मॅजिक कडून फलंदाजीसाठी तयार आहेत ते अनिकेत. त्यांची साथ द्यायला दुसरा कोण येतोय पीपी. थिएटर प्रीमियर लीग 2026. Connected. Paired. मोर्या येसो. आणि या ठिकाणी लवकरात लवकर आणि शेवटच्या सामन्यात चतुर साठे काहीतरी सांगून आलेले दिसत आहेत आपल्या संघाला. क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. वॉर्मअप करतोय प्रियेश. या ठिकाणी 2-3 उड्या मारलेल्या टर्फवरती प्रियेश याने. स्ट्राईकवर आहे पीपी. रोहित कोतेकर दुसरा मोबाईल घेऊन ये. स्ट्राईकवर आहे तो कुणाल आणि त्याचा नॉन स्ट्राईकवर आहे आपला चिपळूणचा थोडीशी चला 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 मॅच चालू करा. अंतिम सामना सुरू करायचा आहे. थिएटर प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना. थिएटर प्रीमियर लीगचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे लवकरात लवकर. स्ट्राईकवर आहे तो कुणाल, नॉन स्ट्राईकवर अनिकेत. मराठे, जयदीप मराठे. चला 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 अंतिम सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा एक हर्डल. मगाचं सेमी हर्डल, आता पूर्ण हर्डल. मगाशी फसवलं होतं लोकांना, आता खरं खरं बोलतात. दोन्ही संघांना सांगण्यात येतंय की पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही संघाच्या कुठल्याही प्लेयरने मैदानात जायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या अंतिम सामन्यासाठी सामना सुरू होतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती कोणाची राजाची मंदिर मामाकी जय. अंतिम सामना गुरी राईट आर्म राऊंड मारा करेल कुणाल. याला पाहूया काय होतंय. पहिला चेंडू सरळ मारलेला फटका आणि हा षटकार. वा 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 जोरदारचा फटका श्री गणेशा केलेला पीपीने संघासाठी षटकार मारून. अंतिम सामन्याला साजेशी अशी सुरुवात षटकाराने केली आहे कुणाल याने. पुन्हा एकदा धुरी राईट आर्म राऊंड मारा करेल कुणाल याला. एक आणि आठ गणी सोपा झेल सोडलेला आहे. सोपा झेल सोडलेला आहे. अगदी स्लीप मध्ये उडालेला झेल आणि अंतिम सामन्यात सुटलेला झेल. काय बघूया कुणाल काय फायदा घेतो या सुटलेल्या झेलचा. ओ
चांगलं असं यष्टीरक्षण मंदार मांडवकर यांच्याकडून. शो बॉय चिन्हात आला मंदार मांडवकर. थोडा बाहेर आवाज कमी ठेवायचा आहे. हो आणि हा अवांतर धावा आणि या ठिकाणी काहीशी लाईन अँड लेंथ मिस झालेली आहे धुरी याच्याकडून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करे कुणाल याला. हो, आणि हा पुन्हा एकदा समाचार घेतला कुपीने. Think about it now. One hand in the air. One hand in the air. And we go from left. थँक्यू डीजे. सरळ मारला फटका पाहू किती धाव मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण वाळा याच्याकडून एक धाव घेतलेली आहे. Right. West. चांगली फलंदाजी पाहायला मिळते कुणाल आणि अनिकेत यांच्याकडून. आणि स्ट्राईक वर आलेला आपल्या चिपळूणचा मास्टर ब्लास्टर अनिकेत. आणि मान सन्मान दिलेला आहे या चेंडूला जयदीप मराठे. काहीतरी वेगळंच लेझिंग आणि एक मैत्रीपूर्ण सामना. धाव संख्या झालेली आहे 14. धाव संख्या झालेली आहे 14. थँक्यू डीजे. 14 आणि वाळ्या राईट आर्म राऊंड मारा करेल कुणाल याला. अतिशय संयमी असा गोलंदाज. ऑफ साईडला मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेश याच्याकडून एक धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली आहे 15. आणि स्ट्राईकवर आलेला अनिकेत द की प्लेयर ऑफ द थिएटर मॅजिक. सरळ मारलेला फटका आणि हा झेल होऊ शकला असता. आणि हा दुसरा झेल सोडलेला आहे एमडीच्या संघाने. कॅचेस विन द मॅचेस हे बहुतेक विसरलेले आहेत. एक धाव मात्र मिळते. दोन्ही जीवदान मिळालेले फलंदाज या ठिकाणी. आणि वाया राईट आर्म राऊंड मारा करेल कुणाल. सरळ मारलेला फटका आणि फटका. फायदा. मिळालेला जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतो. या दोन्ही फलंदाजांनी जीवदान मिळाल्यामुळे उद्या जीवदानीला धावून यायचंय. शॉट आणि मिसफील्ड झालेली आहे. एक धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरतात ते अनिकेत आणि टोपी. एका धावर समाधान. पुन्हा एकदा वाळ्या राईट आर्म राऊंड मारा करतो. पुन्हा एकदा फटका मात्र डायरेक्ट बॅटवर आलेला चेंडू. थँक्यू रेडी. बाहेर थोडा आवाज कमी करायचा आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने टटवलेला चेंडू मात्र एकच. षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे ती 30. बिनबाद 30. 3-0. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 30. अतिशय उत्तम अशी धाव संख्या या ठिकाणी उभारली आहे ती थिएटर मॅजिक ML डहाणूकर. आणि या ठिकाणी अर्णव आलेला आहे. आणि मिडफिल्ड चौका. काहीच गचा क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. थँक्यू डीजे. काहीसा कूल प्लेअर या ठिकाणी अनिकेत आपल्याला दिसतोय. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट पण करतोय तेवढे चांगले फटके सुद्धा मारतोय. सरळ मारलेला फटका.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जिकडे तिकडे चौकडे नामाचा गजर तो फक्त अनिकेत चिले याचा. चिपळूणचा बाल्या, चिपळूणचा सुपुत्र अनिकेत चिले आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करताना पुन्हा एकदा सज्ज अर्णव मारा करतो अनिकेतला. बघूया पुन्हा एकदा काय प्रत्युत्तर करतोय तो. हलक्या हाताने टाकलेला चेंडू मात्र अनिकेतला काही नाही कळलेला चेंडू. अर्णव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. राईट साइडला मारला फटका. बाबा किती धावा मिळतो? एक धाव मिळतो अनिकेत आणि एका धाव समाधानी. पुन्हा एकदा अर्णव लेफ्ट आर्म बॉलर मारा करेल कुणाल याला. अर्णव शॉट शॉट. एज मिळालेली आहे आणि एक धाव मिळते ती एक धाव. थिएटर मॅजिक. 42 धावा झालेल्या आहेत. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ. बोल 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 बजरंग बली की जय. 42. आणि चोट केलं यांच्यासाठी लावलेलं आहे गाणं. तन्मय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करेल कुणाल याला. बॉलच्या मेरिटवर मारलेला फटका. एक धाव मिळते आणि धावत होऊ शकतो आणि ही धाव घेण्याच्या यशस्वी झालाय कुणाल आणि स्ट्राईकवर आला अनिकेत. धाव संख्या झाली 43. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या षटकातला 5 चेंडूंचा खेळ बाकी. 43 धावा झालेल्या आहेत. काय झालंय? काय झालंय? फटाके आधीच पडतात. थँक्यू डीजे. चला चला पुन्हा एकदा कटवलेला चेंडू आणि झेलवाद होतो मात्र अनिकेत. थँक्यू डीजे. रेखा तुमने ऐसा नहीं बना. अनिकेत त्याची जागेला गेला सिद्धेश. तन्मय पुन्हा एकदा मारा करेल सिद्धेश याला. सरळ चेंडू आणि एकदम सेफ और हमेशा फ्रेश. लिशियस चिकन. डाउट को करो आउट. याला थँक्यू. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि झेलबाजचं अपील केलेलं आहे. झेलबाजचं अपील केलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आहोत आहे जयदीप मराठे याने घेतलेला झेल. रिफ्लेक्ट झालेला चेंडू आणि या ठिकाणी नॉकआउट केलेलं आहे. थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी एमडी नाट्यांकन टीम
कमिटी वाल्यांशी सलामसलत करते आणि कदाचित रिव्ह्यू कडे जातील. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी डीजे. थँक्यू डीजे. स्कोर 49 रिव्ह्यू घेतलेला आहे. एमडी नाट्यांगण आणि सगळ्यांनी रिव्ह्यू गर्दी करू नका. अंपायर बघणार रे. हे गाणं सांगू. डीजे 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 डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. रोहित गाणं सांगू. प्लेयरांनी बाजूला व्हायचं. रोहित गाणं सांगू. दोन्ही संघाच्या प्लेयर्सनी बाजूला व्हायचं. अंपायर आणि कमिटी हा डिसिजन घेतील. सकाळचे बारा सुटलाय बारा तुझी कलादारा. सकाळचे पहिल्यांदाच रिव्ह्यू घेतलेला आहे एमडी नाट्यांगण संघाने. हा जो आवाज येतो ती हृदयाची धडकन आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे एमडी नाट्यांगण संघाने झेलबादचा. पाहूया आणि हृदयाची धडकन या ठिकाणी ऐकायला येते. पाहूया काय होत आहे. सुटलाय निर्णय झालेला आहे. निर्णय झालेला आहे. नॉट आउट. नॉट आउट. थँक्यू सो मच पंचा. अंपायर आता अंपायर आताचा 1 रन आहे की काय? 1 रन. आणि थँक्यू सो मच. अंपायरचं कौतुक झालं पाहिजे. आणि आपल्या टेक्निकल टीम आपले टेक्निकल दादा बसले त्यांचं देखील कौतुक. चला शेवटचे 2 चेंडू आणि टटवला चेंडू आणि हा 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये या ठिकाणी आणि एखादा समाधानी आणि स्ट्राईक वर आलाय सिद्धेश. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू सिद्धेश. धावसंख्या झाली 51.
हो डायरेक्ट स्लीप कडे टाकलेला चेंडू. धाव संख्या झाली 52. धाव संख्या 52. जिंकले. धाव संख्या जिंकण्याचे 59 धावांचं उद्दिष्ट. எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவானாய முச்சனத்திரக்க காலம் நடந்து வச்சான் சொர்க்கம் போலும் மன்னர் அண்ணன் தனி நாடன் கொல அண்ணன் தனி நாடன் கொல अजिंक्य मंचकरला पावडर द्या. अजिंक्य मंचकर साठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक टेक्निकल रिव्ह्यू आला होता आणि अतिशय चांगला हँडल केलेली या परिस्थितीला हो. मंचकर. एमडी नाट्यांगण आणि फलंदाज मैदानात पाठवायचे आणि रोहन कदाचित जातोय. नाही रोहन आपल्या त्याचं काम करायला चालला. ओके मला वाटतं चला अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातली सेकंड इनिंग सुरू होते. बंद कर तुझं ब्लूटूथ बंद कर. रोहित रोहित थांब तुला डिस्कनेक्ट कर. Disconnected. Paired. थिएटर प्रीमियर लीग पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वातला हा अंतिम सामना खेळवला जात आहे तो एमडी नाट्यांगण वर्सेस थिएटर मॅजिक. आणि या अंतिम सामन्याची सेकंड इनिंग 59 रन जिंकण्यासाठी आम्ही 59 4 षटकांमध्ये एमडी नाट्यांगण संघाला जिंकण्यासाठी हवेत 59 धावा. धानुकर संघाचा एक माणूस इथे यायचा आहे प्रतिनिधी म्हणून नावं सांगण्यासाठी. बॉलर नेम सार्थ सार्थ. आणि लकी रुमाल काढलेला आहे या ठिकाणी आपला हेकळे याने. चला सार्थ लेफ्ट आर्म बॉलर माराकडे ढेकळे याला. फायनल मधली सेकंड इनिंग आणि हा सामना सुरू होतोय. 59 धावांचं उद्दिष्ट ठेवलं ते एमडी नाट्यांगण समोर थिएटर मॅजिक संघाने. पाहूया काय होतंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या. थिएटर मॅजिक प्रीमियर लीग 2026. वा 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 येऊन जाऊ दे. चल लेग साईडला मला फटका आणि निर्धाव धाव. निर्धाव चेंडू या ठिकाणी काहीसा कळला नाहीये तो ढेकळे याला. आणि पुन्हा एकदा ढेकळे सज्ज होतोय. सुंदरचा तुटवलेला चेंडू आणि हा रात्री षटकार जातोय. थँक्यू तुझे. पुन्हा एकदा सार्थ मारा करेल तो ढेकळे याला. ऐसा फुल ऑन चेंडू नो मिळालेला आहे आणि 2 धावा मिळत आहेत.
बॉलरला टप्पाच मिळत नाहीये हेकडे समोर आणि आता स्ट्राईकवर आहे ऋषिकेश. अजून एक नावाजलेला फलंदाज स्वतःच्याच पाया पडताना. ऋषिकेश टिकम. सार्थ मार करेल टिकम याला. सरळ लेग साईडला मारलेला फटका पाहूया. एक धाव मिळते एखाद्या समाधान मानावं लागतं. ऋषिकेश पुन्हा एकदा साधेसा असं षटक. आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सचे खूप खूप आभार ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिले आजच्या या लीग साठी. त्याचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सॉरी. अवांतर धावेबरोबर वाढणारा आवाज. अवांतर धावेबरोबर वाढणारा आवाज या ठिकाणी. लेग साइड मारला फटका. ऑफ साइडला मला फटका. एक धाव मिळते. अर्चित चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. धाव संख्या झाली होती 11. ऋषिकेश स्ट्राईकवर आहे. मारा करेल सार्थ. पहिलं षटक प्रगतीपथावर. चला हो सुंदरसा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय तो सार्थ. आणि या ठिकाणी सार्थ काहीस कळली नाहीये चेंडूची गती. ऋषिकेश याला. सार्थ पुन्हा तयार होतो. आता ऋषिकेश स्टान्स थोडासा बदलेल कदाचित. आवाज वाढतोय. सरळ मारला फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. अनिकेत चिले जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. सुंदरसा चेंडू अडवलेला आहे आणि हा षटकार जाता आता वाचवला आहे अनिकेत चिले यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धाव संख्या झाली ती 12. अर्चित 18 चेंडूत 47 धावांची आवश्यकता एमडी नाट्यांगण संघाला. 18 चेंडू 47 धावा. अर्चित राईट आर्मवर मारा करेल तो ऋषिकेश याला. चला 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 सुरू होते मॅच. मारलेला फटका आणि या हातात न त्या हातात बॉल टाकतोय तो अर्चित. हो अतिरिक्त धाव मात्र मिळते. अवांतर धाव मिळते. पंचांचा हात होता समांतर. धाव मात्र मिळते अवांतर. Book it. Make it. संघाच्या खात्याने एक धाव. Booking.com. Booking.yeah. Planning a trip to Pune. हो मुदात टाकलेला असा चेंडू. मुदातला बॉल पण निर्धाव जातो चेंडू. सुंदरशी गोलंदाजी करतोय तो अर्चित. मारा करतोय ऋषिकेश टिकम. आणि हा टोलवला चेंडू आणि मात्र एकच धाव मिळते अनिकेत टिकम सॉरी ऋषिकेश टिकम याला. वा 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 सुरू असलेला अंतिम सामना एमडी नाट्यांगण वर्सेस थिएटर मॅजिक
डहाणूकर. खूपच रोमांचक असा हा सामना. स्ट्राईकला आहे तो शुभम ढेके, अलगत बॅट्समन. हो 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 हो, वा 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 वा. चेंडूची कड घेऊन गेला. ऐसा कळला नाहीये चेंडू. ढेकळे याला आणि अर्चित चांगली गोलंदाजी करते संघासाठी. काहीसा स्कोर दाबलाय त्याने. आणि आपल्या स्पॉन्सर कडे गेलेला षटकार. करडी गाय षटकार. जोरदार टाळ झाला पाहिजे करडी गाय साठी. थँक्यू डिफे. षटकार. वा वा वा, जोरदार टाळ झाला पाहिजे शुभम ढेके. Must mass study, best whoop study. Hey! 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 थँक्यू डिफे. 12 चेंडू 29 धावा. एक धाव मात्र मिळते ऋषिकेश टिकम यांना. संघाकडनं मारा करतो तो अनिकेत चिले, संघाचा आयकॉन प्लेयर. आणि स्ट्राईक वर आहे तो मात्र शुभम ढेके. बघूया कसा समाचार घेतोय. सुंदरसा फटका, मात्र एकच धाव. सुंदरचं चित्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला थिएटर मॅजिक संघाकडनं. उत्कृष्ट असं चित्ररक्षण. पुन्हा एकदा मारा करतो तो अनिकेत. पुन्हा एकदा जोडला चेंडू आणि आज येईल बाद होतो तो ऋषिकेश टिकम. थँक्यू डिफे. आलाय तो मात्र वाया संघाकडनं खेळायला. बघूया काय करतो आपल्या संघासाठी अक्षय उर्फ वाया. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब. हो हो, खरंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ झाला पाहिजे त्या आपल्या मित्रासाठी. आणि अलगत असा मारलेला चेंडू. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी थँक्यू. तंगडी धरून 7 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता.
हो आणि गडी बाद होतोय त्यांचा. शुभम ढेके मात्र जातोय परत आपल्या घरी. कमॉन तन्मय 7 चेंडू 20 धावा. हाच तर क्रिकेटचा सामना मित्रांनो. नुसतं गंमत आहे क्रिकेट या खेळाची. कधी काही घडू शकतं. सामना कधी कुठे पलटू शकतो. हातात आलेला सामना देखील जाऊ शकतो आणि हातात नसलेला सामना देखील आपल्याकडे येऊ शकतो. त्यामुळे आणि हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होऊ शकते. कंपल्सरी चेस करण्यासाठी गरज नाहीये. 7 चेंडू आणि 20 धावा. रोमहर्षक पैसे आलेला हा अंतिम सामना थिएटर प्रीमियर लीग 2026. कमालीचा सामना, कमालीचं ऑर्गनायझेशन. आणि या दुसऱ्या पर्वातलं शेवटचं षटक घेऊन आला तो मिल्या. आणि हलक्या हाताने लावला. मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. थँक्यू रिजू. पंच 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 अंपायर. ठीक आहे. चला पंच आहेत मैदानात. पंच आहेत मैदानात. सावली तो बोलतो. मागून आवाज कमी, मागे आवाज कमी, आवाज कमी करायचा आहे. थोडं सहकार्य करायचंय. सरळ मारलेला फटका बघा की धावा मिळतात. आणि गडी बाद होतो. आणि गडी बाद होतो. काही होऊ शकतं क्रिकेटच्या सामन्यात. थँक्यू डिजे. धाव संख्या झालेली आहे ती 46. 46 13 5-13. चला चला. हो 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 हो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. 4 चेंडू 13 धावांची गरज. 2 षटकारांचा सामना. 4 चेंडू आणि 13 धावा. वा 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 वा. अंतिम सामना असावा तर असा. 4 चेंडू 13 धावा. शॉट फटका आणि चौका. आणि चौका आलेला आहे. जरूर आमराई झाली आपल्या घरी. असे आपले आजचे स्पॉन्सर आहेत गिफ्टकर.
बघूया केळी कोणाला मिळत आहेत. थँक्यू विजय. 3 चेंडू आणि 11 धावा. 9-9. टायर्ड ऑफ मी कढई तापवली खालीच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी स्पेशल केवढं पाहिजे सोसल थोडं तरी सांगाल का नाही पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला काय थँक्यू विजय. पाहुणा जेवला काय मागे आवाज कमी, थोडा आवाज कमी करायचा आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता एमडी नाट्यांगण संघाला जिंकण्यासाठी. नो चेंडू आणि या ठिकाणी आणि 1 चेंडू. नो बॉल आहे. 2 चेंडू एका धावेची गरज. थिएटर प्रीमियर लीग 2026. वा 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 वा. आणि अंतिम सामना कोण जिंकतोय आता कळेलच आपल्याला. 2 चेंडू 1 धावा. थिएटर प्रीमियर लीग 2026. पाहूया कोण विजेता ठरतंय. एमडी नाट्यांगण सुपर ओव्हर होऊ शकते जर 2 चेंडूंनी धाव टाकले. चला चला. 2 चेंडू 1 धावा. शांतता शांतता. आवाज कमी. आणि या ठिकाणी आणि हा सामना जिंकलेला आहे एमडी नाट्यांगण संघाने. रक्त होते धडधड लाल
सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी disconnected.